मी जितेंद्र जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो एका अशा मंचावर जेथे जेथे बुद्धीच्या पलीकडे कुणीतरी हिरा सापडे, बाकी कार्यक्रम ठरतात त्यापुढे बापुढे. असा एक कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. ती गंमत आहे आकड्याची गंमत. आठवड्याला 7 वार, इंद्रधनुष्यात 7 रंग, 7 सूर. बरं का, वट सावित्रीच्या दिवशी 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट फिक्स होतं. म्हणजे 7चं म्हणजे खूप म्हणजे महत्व फार आहे बरं का, पुराणापासून चालत आलेलं आहे. तर आपल्याकडे काही लोक असे आहेत की वाईट प्रसंग आला तर 7.5 मागे लागली असं म्हणतात. तर ती 7.5 सुद्धा दूर करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगामध्ये आहे असे 7 स्पर्धक आपल्याबरोबर हजर आहेत. आणि त्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना आपण खरं तर कुर्णी 7 केला पाहिजे असे परीक्षक सुद्धा हजर आहेत. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे यांचं. आजचा पहिला संघ कुठला येतोय तर पहिल्या फेरीमध्ये जे आले होते शेतातलं बुजगावणं बनून, आणि मग त्यांनी काय गंमत केली होती ती तुम्हाला सगळ्यांना आठवते आहे. अनेक का पेंटिंग केलं होतं आणि मग त्यानंतर धमाल केली होती. कळलंच नव्हतं परीक्षकांना सुद्धा बापरे हे काय. आणि ज्यांच्याबद्दल असंख्य प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर देशातून अगदी अमेरिकेतून सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. असा संघ, त्याचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. शिवाजी चौक कला जुचंद्र यांचं. सगळे नाखवा दर्याची लेकर, दर्याची लेकर, दर्याची आम्ही लेकर. समुदे कोल्याना पोसतोय समिंदर, समुदे कोल्याना पोसतोय समिंदर, समुदे कोल्याना पोसतोय समिंदर. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल. काय मजा आली ना सर, तुम्हाला काय वाटलं?
मुळात मला असं वाटतं की त्यांना आपण म्हणतो ना, एखाद्या कलाकाराला, एखाद्या ग्रुपला आपला बाज कळतो. मी तुमचं जे बुजगावणं बघितलं, डान्स आणि पेंटिंग, मी माझ्या आयुष्यात बघितलेला असा कार्यक्रम पहिल्यांदा. आणि पुन्हा आज तुम्ही आता काय करणार असा प्रश्न पडला तर चक्क पुन्हा एक सरप्राईज दिलं तुम्ही मला. सरप्राईज एलिमेंट असतोच, पण त्या सरप्राईज एलिमेंट बरोबर कुठलीही गोष्ट बाहेर आहे अशी वाटत नाही. इथे पेंटिंग चालू आहे, तिथे एक बोट होती, कळलं इथे आता बोट बनतीये, समोर किनारा आहे, आणि अचानक तिथनं लग्न करायला चाले बाहेर, आणि एकदम लग्नच लागलं तिकडे. आणि इथे म्हणतायत की सगळं काही होतंय, आणि अचानक त्याच्यातनं ते बाळ आलं बाहेर. इतकं सुंदर. म्हणजे मी कोळी नृत्य बघितलेत, कोणी नाही बघितले. आम्ही देखावे बघितलेत, कितीतरी चित्रकारांनी वेगवेगळी इन्स्टॉलेशन्स केलेली आहेत, असं आपण बरेच बघितलेत, 3D इन्स्टॉलेशन्स बघितलेत. पण इथे आमच्या समोर तुम्ही जो प्रयोग सादर केलात ना, तो खरंच मला असं वाटतं की डान्स आणि पेंटिंग हे तुम्हाला काहीतरी गवसलंय, आणि हा स्वतःहून एक आपला स्वतःचा असा तुमचा आविष्कार झालेला आहे. मुग्धा, किती वेगळं, म्हणजे तुम्ही असं कसा विचार करता. खूप छान. म्हणजे दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट टॅलेंट. आणि ते बाळ वगैरे तर छानच होतं. एक मजेशीर एंड म्हणतात तो. खूप छान वाटलं. आणि आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, लाईक भरपूर. त्यामुळे कीप रॉकिंग. धन्यवाद. थँक्यू. आता तुम्हाला पदकं किती मिळत आहेत ते पाहूया. मुग्धा, किती मेडल्स? 10 पैकी 10? वा. मकरंद सर? 10. 10 पैकी 10, म्हणजे 100% निकाल लागलेला आहे. जुचंद्र गावात जाऊन पेढे वाटा. एखादा पेढा मलाही आणून द्या. बॉक्सच देईन. बॉक्सच दिशील. थँक्यू.